हॅलो फ्रेंड्स, माझं नाव स्वप्नील. आता जे हा पर्टिक्युलरली व्हिडिओ आहे ना, हे फक्त जे नीटचं प्रिपरेशन करत आहेत आणि पर्टिक्युलरली 11-12साठी आहे. मला पण एक नीटचं स्टुडंट आहे आणि मी पण नीट क्रॅक केली आहे. त्याच्यामुळं मला माहीत आहे की बायोचा अभ्यास थोडक्यात किती कठीण आहे ध्यानात ठेवण्यासाठी. त्यामुळे स्पेशली व्हिडिओ फक्त जे नीटचं प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी देत आहे. तरी एकदम हे फिगरमध्ये मी जवळपास पूर्ण जी सर्क्युलेटरी सिस्टम आहे ह्याच्यात बसवणार आहे. त्यामुळे एकदम कॉन्सन्ट्रेट एकदम मस्त बीट आहे ना. सुरुवातीला मी तर बघितलं तर हे दोन लंग्स, राईट लंग आणि हे लेफ्ट लंग. राईट लंग थोडा मोठा आहे, लेफ्ट लंग थोडा छोटा आहे. आणि ह्या दोघांच्या स्पेसमध्ये आपला हा असा जे ऑर्गन प्रेझेंट आहे सर्वला काय म्हणायचं आपण, हार्ट. बरोबर आहे का? हार्ट. ठीक आहे. तर हे हार्ट कुठल्या ह्या स्पेसमध्ये जी प्रेझेंट आहे ह्या दोन, त्या स्पेसला म्हणतात मेडियास्टिनम. काय म्हणतात? मेडियास्टिनम. ठीक आहे. आणि या पोझिशन ऑफ हार्टमुळेच थोडक्यात राईट लंग मोठा आहे देन लेफ्ट लंग. बरोबर आहे का? हे एकदम बेसिक लॉजिक. आज आपल्याला बघायचं आहे ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीम. त्यालाच काय म्हणतात? ब्लड मस्क्युलर सिस्टीम. ठीक आहे. आता ह्या ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये काय येते? एक तर आपला हार्ट, नंतर कोण येणार? आपले ब्लड व्हेसल्स, आणि नंतर त्याच्यात फ्लुइड बाथिंग, दॅट इज अ ब्लड. बरोबर आहे का? तर आपल्याला पर्टिक्युलरली कोणावर फोकस करायचा आहे? हार्टवर. ठीक आहे. जर मी हार्ट बघितलो तर हे थोडासा लेफ्ट टिल्टेड आहे. बरोबर आहे का? आणि त्याची साईज किती आहे? क्लेंच्ड फिस्ट एवढा, आपल्या मुठ्ठी एवढा. बरोबर आहे का? तर आपण हे काय केलं? एक हार्ट इमॅजिन केलं. जनरली असं काही हार्ट राहत नाही. ही मंगळ ग्रहावरून आलेली डायग्राम आहे, कारण की ह्याच्यावर सगळ्यात बेस्ट समजते एक कन्सेप्ट. ठीक आहे. त्यामुळे काही इंटरनॅशनल, एकदम इंटरनॅशनल डायग्राम आहे. तर बघा आपल्या हार्टमध्ये किती कप्पे? 4. ठीक आहे. वरचे 2 कोणते? ॲट्रियम आणि खालचे 2 व्हेंट्रिकल. तर बघा एकदम शॉर्ट मध्ये देतो की कुठला आहे आपला? राईट ॲट्रियम. हा कुठला आहे आपला? लेफ्ट ॲट्रियम. ठीक आहे. हे कुठला आहे? राईट व्हेंट्रिकल. आणि हे कुठला आहे आपला? लेफ्ट व्हेंट्रिकल. ठीक आहे. जनरली आता तर थिकनेस जर बघितलो आपण तर आपल्याला कोण माहित आहे की बाबा ॲट्रियम हा मोठा आहे, व्हेंट्रिकलची साईज मोठी आहे देन ॲट्रियम पेक्षा. ठीक आहे. परंतु त्या व्हेंट्रिकल्स मध्ये कोण मोठा आहे? त्याच्यात आहे लेफ्ट व्हेंट्रिकल इज मोर दॅन, म्हणजे त्याची साईज इज मोर दॅन राईट व्हेंट्रिकल. कारण या लेफ्ट व्हेंट्रिकलला ब्लड पंप करायचं आहे टुवर्ड्स द बॉडी, त्याच्यामुळे हा खूप मोठा आहे ॲज कम्पेअर टू कोणाला? राईट व्हेंट्रिकलला. ठीक आहे. तर आपण काय बोलतो? 4 चेंबर आहेत हार्टचे. वरचे 2 अप्पर ॲट्रियम, राईट लेफ्ट ॲट्रियम, राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट व्हेंट्रिकल. आता ह्या 2 ॲट्रियमला सेपरेट करणार हा सेप्टम, इंटर ॲट्रियल सेप्टम. कोणता? इंटर ॲट्रियल सेप्टम. बरोबर आहे. ठीक आहे. ह्या 2 व्हेंट्रिकलला सेपरेट करणार इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम, इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम, इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम. ठीक आहे. त्याच्यानंतर एक ॲट्रिया, एक व्हेंट्रिकल, ह्या दोघाला सेपरेट करणारा इंटर ॲट्रियो व्हेंट्रिक्युलर सेप्टम. कोण आहे? सेप्टम. ठीक आहे. इंटर कोणता आहे? व्हेंट्रिक्युलर सेप्टम. ठीक आहे. आणि या दोघाला सेपरेट करा इंटर व्हेंट्रिक्युलर आणि इंटर ॲट्रियल सेप्टम. ठीक आहे. सेप्टम मध्ये त्या दोघाला सेपरेट करणार. ठीक आहे. आता ही राईट ॲट्रियम, ही राईट व्हेंट्रिकल, हे दोघं कनेक्टेड असतात एकमेकाला बाय कस्प. ठीक आहे. बाय व्हॅल्व. ठीक आहे. 3 काढलं म्हणून कोण झाली? ट्रायकस्पिड व्हॅल्व. ट्रायकस्पिड व्हॅल्व. ठीक आहे. बघा त्याच्यानंतर लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल एकमेकाला जोडलेले असते. ठीक आहे. कशानं? बायकस्पिड, बायकस्पिड और मायट्रल व्हॅल्व, ठीक आहे. तो हे राईट ॲट्रियम, राईट व्हेंट्रिकल कशानं? ट्रायकस्पिड व्हॅल्व. आणि बायकस्पिड आणि मायट्रल व्हॅल्व लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल एकमेकाला कनेक्टेड असतात. जर आता आपण हार्टची वॉल बघितलं, ठीक आहे, तर ह्या वॉलला म्हणतात पेरिकार्डियम. काय? पेरिकार्डियम. कार्डियम म्हणजे हार्ट, पेरी म्हणजे बाजूची. जनरली मी जर याचं इंटरनल स्ट्रक्चर बघितलो तर सगळ्यात मध्ये मला दिसते बघा. ठीक आहे. हार्टचं एंडोकार्डियम, ही एंडोकार्डियम स्क्वॅमस इपिथेलियम पासून बनलेली आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये पूर्ण स्मूथ मसल्स आहेत. मायो म्हणजे हार्ट. ठीक आहे. त्याच्यामुळे मधल्या मसलच्या लेयरला म्हणायचं मायोकार्डियम. बरोबर आहे का? आणि हे बाहेरची सगळ्यात पेरिकार्डियम, ठीक आहे. आणि या इपिकार्डियम. ठीक आहे. इपिकार्डियम. ठीक आहे. आणि ही इपिकार्डियम आणि एक याच्या बाहेर एक लेयर असते. ठीक आहे. दॅट इज परायटल पेरिटोनियम. कोण? परायटल पेरिटोनियम. बरोबर आहे का? आणि या परायटल पेरिटोनियम आणि इपिकार्डियमला एक दुसरं नाव असते, विसरल कार्डियम. काय? विसरल कार्डियम. त्या विसरल आणि परायटल कार्डियमच्या मध्ये फ्लुइड असते, त्याला काय म्हणतात? पेरिकार्डियल फ्लुइड. ठीक आहे. काय म्हणते त्याला? पेरिकार्डियल फ्लुइड. बरोबर आहे. आता आपण पाठीमागचं एक्झाम्पल घेऊ, लंग्स.
लंग्सला काय आहे, कव्हरिंग आहे, आउटर मोस्ट प्लुरा, मधला लेन विसरा. सेम तसंच आहे, त्याला आउटर मोस्ट कव्हरिंग आहे परायटल, त्याच्यामधली विसरण, ठीक आहे. आणि त्या दोघांच्या मध्ये कोणतं आहे, पेरिकार्डियल फ्लुइड. त्याच्यानंतर मध्ये असते मायोकार्डियम, जे स्मूथ मसल पासून बनलेल्या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन मदत करते. त्यानंतर कोण आहे, एंडोकार्डियम, ठीक आहे. सगळ्याला समजते. तर आता बघा, हे राईट ॲट्रियमचं काम काय, थोडक्यात ब्लड रिसीव्ह करायचं काम आहे. आता जी राईट पार्ट आहे आपल्या हार्टचा, राईट ॲट्रियम आणि राईट व्हेंट्रिकल डिऑक्सिजनेटेड ब्लड घेतात आणि जी लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल ऑक्सिजनेटेड ब्लड घेतात. आता राईट ॲट्रियम काय, रिसिव्हिंग चेंबर आहे. तर वरून येणारी सुपेरियर व्हेना केवा, हे काय करते, आपल्या बॉडीच्या वरच्या पार्ट पासून जी डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते घेऊन येते. मग मी काय लिहितो, डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येते. आता ही काय होणार, त्याच्यानंतर आणखी एक इथे बघा, थोडंसं इमॅजिन करा. तो काय खालून येते अशी आणि बरोबर हे काय इथं ओपन होते, बरोबर आहे का, ह्या जागी समजा असं इथं व्हॅल्यू पण असते. आणि ही जी आहे येणारी, ठीक आहे, ह्याला नाव आहे इन्फिरियर व्हेना केवा. काय, इन्फिरियर व्हेना केवा, बरोबर आहे का. वरून येणारी सुपेरियर व्हेना केवा, खालून जाणारी इन्फिरियर व्हेना केवा. इथं एक व्हॅल्यू असते युस्टॅचियन व्हॅल्यू, इथं पण व्हॅल्यू असते हॅवर्शियन व्हॅल्यू, ठीक आहे. ज्यात ही दोघं कुठं होतं, त्यात राईट ॲट्रियम मध्ये. आता जी राईट ॲट्रियम मध्ये ब्लड आले हे खाली येणार, ठीक आहे. आता खालचा व्हेंट्रिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल काय करते, ब्लडला पंप करायचं काम करते. तर पंप करणं म्हणून तुटणी म्हणून ह्याला काय ॲडिशनल स्ट्रक्चर्स दिलेत हार्टमध्ये. तर बघा, आता हे जे ट्रायकस्पिडचे पाल्प्स असतात बघा, ह्याला एक स्टोअर करून ठेवणारी हे असते, त्याला म्हणतात कॉर्डी टेंडिनी. काय, कॉर्डी टेंडिनी, ठीक आहे. त्याच्यानंतर एक मसल असते बघा, ह्याची अटॅचमेंट करण्यासाठी बघा, ही अशी मसल, बरोबर आहे. ही जी मसल आहे याला म्हणतात पॅपिलरी मसल. काय, पॅपिलरी मसल, ठीक आहे. म्हणजे ते इंटरनल स्ट्रक्चर बघतोय आपण एका व्हेंट्रिकलचं, आणि ह्या पॅपिलरी मसलला ह्या वॉल संग कनेक्ट करण्यासाठी कॉलमला एक स्ट्रक्चर बदलत असते, म्हणून नाव दिलं कॉलमने कार्ने. काय, कॉलमने कार्ने, ठीक आहे. ही एक व्हेंट्रिकलचं स्ट्रक्चर बघितलं, ठीक आहे. राईट ॲट्रियम मधून कुठून ब्लड येते ते बघितलं आपण, ठीक आहे. त्याच्यानंतर आता जर आपण नेक्स्ट जायचं म्हणलं तर ठीक आहे, थोडंसं फिगर दूर काला होईल, त्याच्यामुळे तुम्ही फक्त एवढं बीट कंटिन्यू करून घ्या, नंतर आपण कंटिन्यू पुढच्या बीटमध्ये करू, ठीक आहे. तर बघा, आपण पाठीमागे काय बघितलं, स्ट्रक्चर्स बघितलो हार्टमध्ये. आता त्याच्या पुढे बघायचं आहे आपल्याला नोडल मस्क्युलेचर. असं ऐकलं असाल तुम्ही की आपला हार्ट हा मायोकार्डियल आहे, बरोबर आहे का. मायोजेनिक आहे ओरिजिन मध्ये, कारण की ती स्वतःचा इम्पल्स स्वतः तयार करते, ठीक आहे. ती स्वतःचा इम्पल्स स्वतः तयार करणारे जे टिश्यू प्रेझेंट आहेत हार्टमध्ये, त्याला काय म्हणायचं, नोडल मस्क्युलेचर, ठीक आहे. तर ह्या नोडल मस्क्युलेचरच्या आपल्या हार्टमध्ये काही पॅचेस प्रेझेंट आहेत. काय प्रेझेंट आहे, पॅचेस प्रेझेंट आहेत बघा, ठीक आहे. आता ही वरून येणारी सुपेरियर व्हेना केवा, सुपेरियर म्हणजे वरच्या साईडची, खालून येणारी इन्फेरियर व्हेना केवा, ठीक आहे. तर सुपेरियर व्हेना केवाच्या जस्ट थोडंसं खाली आणि लॅटरल साईडला हवा इथं, बरोबर. आपला बॉस प्रेझेंट आहे आपल्या नोडल मस्क्युलेचरचा, ठीक आहे. ह्या बॉसचं नाव आहे बघा एसए नोड, ठीक आहे, बॉस, बरोबर आहे. कोण आहे, एसए नोड, बरोबर आहे का. आता या एसए नोड पासून बघा 3 असं फायबर्स निघाले, ठीक आहे. बघा 3 फायबर्स आणि एक इकडं चालू आहे कुठं, लेफ्ट ॲट्रियम मध्ये, ठीक आहे. ह्याला म्हणायचं बॅकमन्स बंडल. काय, बॅकमन्स बंडल, ठीक आहे. बॅकमन्स बंडल. आणि हे अँटेरियर, त्याच्यानंतर पोस्टेरियर आणि हे मेडियल. 3 फायबर काही गरज नाही त्याचं, ठीक आहे. हे 3 फायबर एवढं इथे येऊन येतात आणि आणखी एक सेंटर तयार करतात. काय सेंटर तयार करतात, एव्ही नोड. काय, एव्ही नोडचा अर्थ काय, ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड. एसए नोडचा सायनो ॲट्रियल नोड, ठीक आहे. त्यानंतर ह्या एव्ही नोड पासून पुढे काय असं बंडल निघाले बघा. त्या बंडलला नाव दिले एव्ही बंडल, और त्याला म्हणतात बंडल ऑफ हिस. काय म्हणते, बंडल ऑफ हिस, ठीक आहे. आता हे बंडल ऑफ हिस जसं आलं ह्या इंट्राॲट्रिओव्हेंट्रिक्युलर सेप्टमला, हे 2 पार्ट मध्ये डिवाइड होत आहे बघा, बरोबर आहे. हे लेफ्ट साईड, राईट साईड आहे म्हणून हे राईट बंडल ब्रांच, आणि हे लेफ्ट आहे म्हणून लेफ्ट बंडल ब्रांच, ठीक आहे. त्याच्यानंतर याचं पुढे कंटिन्युएशन होते बघा असं, हे काय, बरोबर आहे. आता ही कंटिन्युएशन उलाले बघा याचं असं, काय कंटिन्युएशन उलाले, ठीक आहे. ही जी आहे ना ह्याला म्हणतात पर्किंजे फायबर्स. काय म्हणते, पर्किंजे फायबर्स. ही झाली आपली नोडल मस्क्युलेचर. आता ही नोडल मस्क्युलेचर म्हणजे मी काय सांगितली, जिने स्वतःचा इम्पल्स स्वतः तयार करते. मग आता प्रत्येक जण स्वतःचा इम्पल्स स्वतः तयार करते आणि अलग अलग तयार करते, ठीक आहे. तर त्याचा पहिला कोणता, एसए नोड. आता जी एसए नोड आहे ना, ह्यानं 70
ते 75 बीट्स पर मिनिट तयार करते आणि ही बीट्स मॅक्सिमम आहेत आपल्या हार्टमध्ये. त्याच्यामुळे जे एसए नोड आहे ना हे आपल्या हार्टचं इनिशिएशन बी करते रिदम आणि मेंटेन पण करते. ठीक आहे, त्याला काय करते इनिशिएट पण करते आणि रिदम मेंटेन करते आपल्या हार्टचा. ठीक आहे, त्याच्यामुळेच ह्या एसए नोडला काय म्हणायचं पेसमेकर. काय म्हणायचं पेसमेकर. ठीक आहे, काय म्हणायचं पेसमेकर. 77 75 ते बीट मिनिट तयार करते आणि काय करते इनिशिएट करते कॉन्ट्रॅक्शन आणि मेंटेन करते रिदम. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्शनचा. त्याच्यामुळे आपण काय त्याला म्हणतो पेसमेकर. ऑटो एक्साइटेबल आहे, स्वतःचा इम्पल्स स्वतः तयार करते. ठीक आहे, त्यानंतर आता एसए नोडकडून आणणारे इम्पल्स कुठे येतील एव्ही नोड. आता ह्या एव्ही नोडला जर बघितलं तर याची कंडक्शनची व्हेलॉसिटी सगळ्यात कमी आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्या एव्ही नोडला म्हणतात पेस सेटर. काय म्हणते पेस सेटर. ठीक आहे, एव्ही नोडला काय म्हणते पेस सेटर. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर खाली कोण आहे राईट बंडल ब्रांच लेफ्ट बंडल ब्रांच. ठीक आहे, आणि पर्किंजे फायबर्स. आता जर पर्किंजे फायबर्स बघितलं तर फ्यू सेकंदामध्ये पूर्ण व्हेंट्रिकलला त्याने इम्पल्स कंडक्ट करतात. ठीक आहे, त्याच्यामुळे पर्किंजे फायबरची व्हेलॉसिटी सगळ्यात फास्ट आहे. व्हेलॉसिटी इज मच फास्ट, सगळ्यात फास्ट इथं व्हेलॉसिटी आहे. बरोबर आहे का. त्याच्यानंतर तुम्ही काय बघितलं सर्क्युलेशनचे दोन प्रकार आहेत, पल्मनरी आणि सिस्टेमिक सर्क्युलेशन. ठीक आहे, तर जनरली आपल्याकडे स्पेस नाही आहे परंतु आपण थोडंसं अकोमोडेशन करू बघा. ठीक आहे, थोडं पर्किंजे फायबर्स मी मोडतो. आता जनरली आपल्याला माहिती आहे समजा आपल्या ब्लडचा आपण व्हेंट्रिकल पासून स्टार्ट करू की आपल्या ब्लड व्हेंट्रिकल मध्ये आहे. आता व्हेंट्रिकल काय करते ब्लड पंप करते. आता हे पंप करणार ब्लड कुठं जाईल समजा. आता मी खाली एओर्टा धरतो तर काही ब्लड कुठं जाईल समजा एओर्टामध्ये आलं. कुठं आलं रे बाबा एओर्टामध्ये. बरोबर. आता ही एओर्टामधलं ब्लड आलं त्याच्यानंतर पुढे आर्टरीज मध्ये जाईल, आर्टरीज नंतर आर्टेरिओल्स मध्ये जाईल आणि पुढे कुठं जाईल बेटा हे कॅपिलरीज. हे समजा कॅपिलरीजचं असं नेटवर्क आहे. आता कॅपिलरीज मधून इथं टिश्यू यूज करतील ब्लड. त्यानंतर टिश्यू नंतर पुढे कोण कंडक्ट करते त्या ब्लडला व्हेन्स. कोण कंडक्ट करते व्हेन्स. बरोबर, व्हेन्यूज व्हेन्स. त्याच्यानंतर इन्फेरियर अँड सुपेरियर व्हेना केव्हा त्याला कुठं करतात राईट ॲट्रियम मध्ये. म्हणजे बघा ब्लड पळत 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 कुठं आलं बघा राईट ॲट्रियम मध्ये. अरे बरोबर आहे का. ठीक आहे, तर हे काय झालं एओर्टा आणि हे काय केलं ह्या इन्फेरियर सुपेरियर व्हेना केव्हा राईट ॲट्रियम मध्ये लागलं. ही जी सर्क्युलेशन आहे कुठून लेफ्ट वेंट्रिकल टू द राईट ॲट्रियम ह्याला काय म्हणायचं सिस्टेमिक सर्क्युलेशन. सिस्टेमिक सर्क्युलेशन काय म्हणायचं सिस्टेमिक सर्क्युलेशन. बरोबर आहे. आता हे कुठं आलं ब्लड डिऑक्सिजन. इथं ऑक्सिजनेटेड ब्लड होता. बरोबर आहे, इथं यूज केले इथं डिऑक्सिजनेटेड झाला ब्लड. म्हणजे आता हे डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठं आला ॲट्रियम मध्ये. तर डिऑक्सिजनेटेड ब्लड ह्या ॲट्रियम मध्ये आला. आता ॲट्रियम ब्लडला पंप करते आणि कुठे येते ब्लड राईट वेंट्रिकल मध्ये. आता राईट वेंट्रिकल काय करते हे पुश करते ह्या ब्लडला. ठीक आहे, ही पुश करणार ब्लड हे कॅरी करते. बघा एक्सेप्शन आहे आर्टरी आणि व्हेनच्या डेफिनेशनला. ठीक आहे, ही पल्मनरी आर्टरी आहे. अशी आपल्या बॉडीत एकमेव पल्मनरी आर्टरी आहे जी डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. ठीक आहे, तर ही डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करून या पल्मनरी आर्टरी कुठे येणार ती लंग्स मध्ये. ठीक आहे, तर लंग्स मध्ये काय होणार यांचं ऑक्सिजनेशन होणार. म्हणजे डिऑक्सिजनेटेडचं ऑक्सिजनेटेड ब्लड होणार आणि हे डिऑक्सिजनेटेडचं ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते आहे पल्मनरी व्हेन. बोल रे बाबा पल्मनरी व्हेन. आणि ही पल्मनरी व्हेन कुठे येते आपल्या लेफ्ट ॲट्रियम मध्ये. ठीक आहे, आणि ही जी सर्क्युलेशन आहे स्टार्टिंग फ्रॉम राईट वेंट्रिकल टू द लेफ्ट ॲट्रियम दॅट इज कॉल्ड ॲज अ पल्मनरी सर्क्युलेशन. काय म्हणायचं पल्मनरी सर्क्युलेशन. ठीक आहे, काय म्हणायचं त्याला पल्मनरी सर्क्युलेशन. ठीक आहे, आता ही पल्मनरी आणि सिस्टेमिक आपल्या हार्ट मध्ये घडते एकाच मिनिटाला म्हणून या हार्टच्या सर्क्युलेशनला डबल सर्क्युलेशन म्हणतात. काय म्हणतात बोला डबल सर्क्युलेशन. ठीक आहे, कारण काय सिस्टेमिक सर्क्युलेशन आणि पल्मनरी सर्क्युलेशन. ठीक आहे, ही आर्टरी एकमेव आर्टरी जी डिऑक्सिजनेटेड ब्लड करते, एकमेव व्हेन आहे जी ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते आपल्या बॉडीत. ठीक आहे, बाकीचे सगळे डिऑक्सिजनेटेड करते. ठीक आहे, एवढी फिगर ड्रॉ करून घ्या नंतर आपण थोडं पुढे बघू. आता आपण काय बघितलं नोड ऑफ मस्क्युलेचर. ठीक आहे, आता हे नोड ऑफ मस्क्युलेचरचं फंक्शन कशासाठी आहे कार्डियाक सायकल. कार्डियाक सायकल म्हणजे हार्ट आपलं कंटिन्यू ऍक्शन करते ना पंप सिस्टोल डायस्टोल. सिस्टोल म्हणजे पंपिंग, डायस्टोल म्हणजे रिलॅक्सेशनचा व्हॉल्यूम घेते त्याला. ठीक आहे, तर आता हे सिस्टोल आणि डायस्टोल कंटिन्यू होत राहते. ठीक आहे, ही जी परफॉर्म होते ती एक कार्डियाक सायकल. आणि कार्डियाक सायकलला बेस्ट अंडरस्टँड करण्यासाठी एकच फिगर ध्यानात ठेवायचा. तर बघा आता जनरली आपला समजा हार्ट काय रिलॅक्स स्टेज मध्ये आहे. आता रिलॅक्स स्टेज म्हणजे काय वरून येणारी सुपेरियर व्हेना केव्हा. ठीक आहे, खालून येणारी इन्फेरियर व्हेना केव्हा. या दोघांचं ब्लड काय होते पोर्ड होते कुणामध्ये राईट ॲट्रियम मध्ये. कुणामध्ये होते राईट ॲट्रियम मध्ये. म्हणजे आता राईट ॲट्रियम मध्ये काय झालं थोडक्यात ब्लड आलं आणि आता सिमिलरली वरून कोण येणार आहे ना पल्मनरी व्हेन. ठीक आहे, तर ह्या पल्मनरी व्हेनचं काय होणार आहे या लेफ्ट ॲट्रियम मध्ये ब्लड येईल. बरोबर आहे का नाही. तर आता काय झालं पहिली स्टेज जेव्हा हार्ट रिलॅक्स
त्या स्टेजला म्हणते जॉईंट डायस्टोल. काय म्हणते? जॉईंट डायस्टोल. म्हणजे ज्या टायमाला आपला हार्ट काय रिलॅक्स मध्ये. मग आता आपलं हार्ट रिलॅक्स मध्ये आहे म्हणजे काय होते? वरून ब्लड येणार, खालून इथून बी ब्लड येणार. म्हणजे आता ॲट्रियम मध्ये ब्लड आलं, लेफ्ट ॲट्रियम मध्ये पण ब्लड आलं. तर आता ही ब्लड काय करते? ह्याला पुश करते खाली. ठीक आहे, कशामुळं? ग्रॅव्हिटीमुळं. बरोबर आहे का? तर हे काय होते? ग्रॅव्हिटीमुळं काय होते? पूर्ण ब्लड काय होते? वरचं खाली येते. किती टक्के? 70%. बरोबर आहे का? जॉईंट डायस्टोल मध्ये 70% ब्लड. बरोबर आहे का? कुठून? फ्रॉम ॲट्रियम टू द व्हेंट्रिकल येते. कशामुळं? ग्रॅव्हिटीमुळं. आता झालं जॉईंट डायस्टोल. नंतर काय होते? आपलं आता ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट होणार किंवा काय एसए नोड काय करतात? इम्पल्स जनरेट करते. एसए नोडनं जसं इम्पल्स जनरेट केला, ॲट्रियम काय होणार? कॉन्ट्रॅक्ट होणार. किती सेकंदासाठी? 0.1 सेकंदासाठी. म्हणजे जे आपला ॲट्रियम आहे वरचा, ते 0.1 सेकंदासाठी काय झाला? कॉन्ट्रॅक्ट झाला. ठीक आहे. तर आता जसंही कॉन्ट्रॅक्ट झालं, सगळं ब्लड इथं पुश करत आधी 70% गेलं होतं. आता ॲट्रियल कॉन्ट्रॅक्टने ही ब्लड 30% इन्क्रीज होते. किती टक्के इन्क्रीज होते बाबा? 30% इन्क्रीज होते. 30% इंक्रीज हो जाएगा ब्लड. किसके वजह से? एट्रियम के पुशअप के वजह से. अब एट्रियम पुशअप कर रहा है ब्लड, तो क्या हो गए? ये ट्राइकस्पिड वाल्व और यहाँ पे का जो बाइकस्पिड वाल्व है, दोनों भी ओपन हो जाएंगे. तो सारा ब्लड किधर में आएगा? वेंट्रिकल्स में आएगा. ठीक है. अब मान लो वेंट्रिकल में सारा ब्लड आ गया. ठीक है. अब वेंट्रिकल क्या करेगा? ये ऐसे नोड है, ऐसे से एवी के बाद लेफ्ट बंडल और बाद में पर्किंजे फाइबर से. तो पर्किंजे फाइबर क्या करेगा? इम्पल्स स्टार्ट करेगा. तो आता वेंट्रिकल काय होते? कॉन्ट्रॅक्ट होते. आता वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झालं काय होतं? ही जी ब्लड आहे ते सगळं वरी जाते. त्याच्यामुळे जी ट्रायकस्पिड व्हॅल्व आहे फोर्सफुली बंद होते. कुठल्या व्हॅल्व? ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड फोर्सफुली बंद होते. ठीक आहे. आणि जी आता ही ब्लड आहे ही जी आता ही कोणतं आहे आपलं? पल्मनरी आर्टरी. ठीक आहे. आणि ही कोण आहे? एओर्टा. तर आता ही ब्लड फोर्सफुली काय करते? ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड व्हॅल्वला क्लोज करते आणि सेल्युलर व्हॅल्वला ओपन करते. त्याच्यामुळे राईट वेंट्रिकलचं ब्लड कुठं जाते? पल्मनरी आर्टरीमध्ये. आणि लेफ्ट वेंट्रिकलचं ब्लड कुठं जाते? एओर्टामध्ये. बरोबर आहे का? आता ही जी वेंट्रिकल सिस्टोल असते ही किती सेकंदासाठी असते? 0.3 सेकंदासाठी असते. किती सेकंदासाठी असते? 0.3. म्हणजे हा एवढा वेंट्रिकल सिस्टोल झाला. वेंट्रिकल सिस्टोल. आणि 0.1 सेकंद काय? ॲट्रियल सिस्टोल. ठीक आहे. म्हणजे 0.7 सेकंद काय करते? ॲट्रियल रिलॅक्स करते. वेंट्रिकल किती सेकंद रिलॅक्स करते? 1 2 3 4 5 सेकंद. आणि जॉईंट डायस्टोल किती आहे? 0.4 सेकंदाचा. हेच कारण आहे की आपलं हार्ट एवढं कंटिन्युअसली वर्क करत राहते परंतु त्याला हे होत नाही. कारण की त्यानं रिलॅक्स मोर करते ॲज दॅन वर्क. कारण की बघा वेंट्रिकल सिस्टोल 3 सेकंदाचा आणि ॲट्रियल सिस्टोल 1 सेकंदाचा. म्हणजे ॲट्रियल 0.7 सेकंद रिलॅक्स करलाय आणि वेंट्रिकल 0.5 सेकंद रिलॅक्स करलाय. तर हार्ट आपला थकल कसं? ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी एक पॉईंट सांगतो बघा, ही व्हॅल्व्स. ठीक आहे. आता बघा आपण काय म्हटलं? जॉईंट डायस्टोलमुळे काय झालं? जे ब्लड आहे ग्रॅव्हिटीमुळे खाली आलं, ट्रायकस्पिड बायकस्पिड ओपन झाले. ठीक आहे. आणि दुसरी स्टेज काय झाली? ॲट्रियल कॉन्ट्रॅक्ट झाले. तर ब्लड काय करते? पुशअप करते. त्यामुळे ट्रायकस्पिड बायकस्पिड ओपन झाले आणि 30% ब्लड व्हेंट्रिकल मध्ये आलं. आता तिसरी स्टेज व्हेंट्रिकल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होते तेव्हा काय होते? व्हेंट्रिकलचं ब्लड काय होते? या राईट व्हेंट्रिकलचं पल्मनरी आर्टरी आणि ह्याचं काय म्हणतात? एओर्टामध्ये. आणि ट्रायकस्पिड बायकस्पिड बंद झाले. आणि आता फोर्सफुली काय झाले? हे दोन व्हॅल्व ओपन झाले, सेल्युलर व्हॅल्व्स. ठीक आहे. आता सेल्युलर व्हॅल्व समजा इथपर्यंत ब्लड गेलं. आता व्हेंट्रिकल सिस्टोल संपला. आता चौथी स्टेज कोणती येणार? थोडक्यात जॉईंट डायस्टोल. जॉईंट डायस्टोल झाल्या काय होते? आता ही ब्लड वापस यायची कोशिश करते. ठीक आहे. तरी ट्रायकस्पिड व्हॅल्व परत बंद होते. आता म्हणजे इथे ट्रायकस्पिड व्हॅल्व क्लोज होणार आणि आता वरी ॲट्रियम मध्ये लेफ्ट ॲट्रियम मध्ये ब्लड आला असेल. ठीक आहे. जॉईंट डायस्टोल मध्ये तर ते पुशअप करते ट्रायकस्पिड आणि बायकस्पिडला. म्हणजे काय होते? हे दोन व्हॅल्व ओपन होते. आता कधी? जॉईंट डायस्टोल मध्ये. तर तुम्हाला व्हॅल्व कधी बंद ओपन झाले हे समजले मला असं वाटतं. ठीक आहे. त्या व्हॅल्वचं काम काय असते? वन डायरेक्शन मध्ये फ्लो. आता जेव्हा व्हेंट्रिकलचा कॉन्ट्रॅक्ट होता, सेल्युलर व्हॅल्व ओपन झाली, ब्लड गेलं. परंतु ज्या टायमाला जॉईंट डायस्टोल आला म्हणजे व्हेंट्रिकल रिलॅक्स होते, त्या टायमाला जेव्हा ब्लड बॅक फ्लो येते व्हेंट्रिकल मध्ये तेव्हा ह्याला काय करते? क्लोज होते. म्हणजे ब्लड परत ह्याच्यात येऊ देत नाही. ठीक आहे. हे थोडक्यात व्हॅल्वचं काय काम आहे. जर समजा व्हॅल्व जर खराब झाले तर एक डिसीज होते कॉल्ड मुरमुरा. काय? मुरमुरा. मुरमुरा का बरं त्याला? कारण की मुरमुरीत आवाज येते आपल्या हार्टमध्ये. ठीक आहे. एवढं ड्रॉ करून घ्या. आताच आपण काय बघितलं? कार्डियक सेल 0.8 सेकंदाच्या. ॲट्रिया 1 सेकंद कॉन्टॅक्ट होते, व्हेंट्रिकल 3 सेकंद. ॲट्रिया जवळपास 0.7 सेकंद रिलॅक्स करते आणि व्हेंट्रिकल 0.5 सेकंद. ठीक आहे. त्यामुळे हार्ट जेवढं काम करते त्याच्यापेक्षा जास्त रिलॅक्स करते. ॲज वेल त्याच्याकडे मायटोकॉन्ड्रिया आहेत, गॅप जंक्शन आहे, त्याच्यामुळे त्याला एनर्जीची काही कमतरता होते. त्याच्यामुळे हार्ट कधी फटिग नाही होत. बरोबर? कंटिन्युअसली वर्क करून. आता आपल्याला बघायचं कार्डियक आउटपुट. ठीक आहे. कार्डियक आउटपुट म्हणजे काय? आता आपलं व्हेंट्रिकल ज्या टायमाला कॉन्ट्रॅक्ट होतं ह्यानं काय करते? 70 ml ब्लड टाकते पर स्ट्रोक. हे महत्वाचं आहे. म्हणजे एका कॉन्ट्रॅक्टला 70 ml ब्लड पुश करते ना. ठीक आहे. हे झालं स्ट्रोक व्हॉल्यूम. कुणाचं? व्हेंट्रिकलचं. बरोबर आहे का? 70 ml ब्लड त्यानं
पंप करतोय एका स्ट्रोक मध्ये म्हणतोय, ठीक आहे. आणि जे हार्ट रेट आहे आपलं म्हणजे हार्टबीट आताच बघितलं एस एन नोटचं 70 ते 75, त्याचा ॲव्हरेज घेतलं तर 72, म्हणजे आपलं हार्ट 72 बार धडकते पर मिनिट, ठीक आहे. तर 70 इंटू जर 72 केलं तर जवळपास ॲव्हरेज 5 लिटर ब्लड येते. म्हणजे कार्डियाक आउटपुट म्हणजे काय, जे आपलं वेंट्रिकल पुश करते ब्लड पर स्ट्रोक इन 1 मिनिट ते किती असते 5 लिटर. म्हणजे आपल्या जे आर्टरीज व्हेन्स आहेत त्याच्यात जवळपास एका मिनिटाला 5 लिटर ब्लड पंप करते कोण, हार्ट. ही कार्डियाक आउटपुट. आता जनरली तर ॲथलेट्स बघतो त्याचं स्ट्रोक व्हॉल्यूम जास्त असते कारण की त्याचा हार्ट स्ट्रॉंगर असते, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे 5 लिटर मे बी कार्डियाक आउटपुट जास्त जाऊ शकते, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघा आणखी एक बघायचं आहे लब आणि डब. कोण, लब आणि डबा, बरोबर आहे का. हा तर बघा आपण काय म्हणलो, ज्या टायमाला ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतात ब्लड कुठं आलं व्हेंट्रिकल मध्ये, तर व्हेंट्रिकल पुन्हा व्हेंट्रिकल सिस्टोल येते. जसं व्हेंट्रिकल सिस्टोल आला ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड खटशिऱ्या बंद होतात, तर ते खटशिऱ्याची आवाज येते, ते कोण आहे आपला लब. म्हणजे लब काय, ट्रायकस्पिड अँड बायकस्पिड व्हॅल्वच्या क्लोजरमुळे आवाज आलेला, ठीक आहे. मग आता काय केलं, व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाला तर ब्लड कुठं टाकले पल्मोनरी आर्टरी आणि एओर्टामध्ये, बरोबर आहे ना. तर आता काय होते पूर्ण ब्लड त्याने पंप केलं. आता नंतर काय येणार आहे जॉईंट डायस्टोल. जॉईंट डायस्टोल की ही ब्लड पुन्हा वापस यायची कोशिश करते, परंतु ही सेम्युलर व्हॅल्व काय होते क्लोज होते. ती क्लोज झालेला जे आवाज ठप म्हणून येते ते सेकंड आवाज आहे डब. का आता डब म्हणजे डब पुन्हा म्हणाले सेमिलुनार व्हॅल्वच्या क्लोजरमुळे, सेमिलुनार व्हॅल्वच्या क्लोजरमुळे, ठीक आहे, बरोबर आहे. आतापर्यंत जे आपण बघितलं नाही फक्त एका फिगर मध्ये पण बसू शकते, ठीक आहे. आणि तुम्हाला रिव्हिजनला सगळ्यात बेस्ट आयडिया आहे. माझी ट्राय काय आहे की तुम्हाला रिव्हिजन देण्यासाठी, ठीक आहे. कंटिन्यू फक्त 20 मिनिटात एवढं बीट बसवलं एका फिगर मध्ये तुम्ही बसवू शकता, ठीक आहे. पूर्ण कन्सेप्ट माझ्यामध्ये कळाली असते आणि बेस्ट स्टडी करायचं आहे. आय म्हणजे मी पूर्ण आणखी असेच लेक्चर अप्लाय करतो तुमच्यासाठी, अपलोड करतो, सॉरी, ठीक आहे. थँक्यू.